कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम पण 4 महिन्यांपासून पगार गायब. पंढरपूर सक्षम नगरपालिकेवर प्रश्नचिन्ह. कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता शहराच्या आरोग्य सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेच्या मलेरिया विभागातील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांवर आज उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण या कर्मचाऱ्यांचे तब्बल 4 महिन्यांचे मानधन थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरात डेंग्यू, मलेरिया आणि इतर आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवसरात्र काम करणारे या कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळत नसल्यानं त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलंय. काम आमच्याकडून पूर्ण घेतलं जातं पण पगाराच्या वेळी मात्र टाळाटाळ केली जाते अशी खंत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या समस्या घेऊन काही कर्मचारी माजी नगरसेवक विक्रम भैया शिरसट यांच्याकडे पोहोचले. कर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐकून शिरसट यांनी पालिका प्रशासनावर जोरदार टीका केली. सक्षम नगरपालिका म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर नगरपालिकेतच जर कर्मचाऱ्यांना 4-4 महिने मानधनासाठी वाट पाहावी लागत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे असं त्यांनी सांगितलंय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठेकेदाराकडून मानधनाबाबत सतत उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळं मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीनं लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे. आणि आता कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा माजी नगरसेवक विक्रम भैया शिरसाट यांनी दिलाय. पंढरपूरकरांना सेवा देण्याचं काम या मलेरिया विभागातील 20 ते 25 कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. परंतु त्यांच्यावरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे. कारण गेल्या 3 ते 4 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार दिला नाही. यांच्या हातावरची पोटं असताना हे प्रशासन असेल, राजकीय लोकप्रतिनिधी असतील, यांनी याच्याकडे कानाडोळा केलेला आहे. तरी आम्ही या संदर्भात मुख्याधिकारी असतील, विभागाचे अधिकारी असतील यांच्याकडे यांचा पगार त्वरित करावा अशी मागणी करून देखील त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ह्या 20-22 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली असताना पंढरपूर शहरातील आता सध्या साथीचे पेशंट, डेंग्यूचे पेशंट सापडत आहेत. तरी हे त्यांची पगार मिळाला नसल्यामुळे ह्या लोकांनी काम बंद ठेवलेलं आहे. तरी माझी प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना एक विनंती आहे की लवकरात लवकर यांचे पाठीमागचं बिल जर नाही दिलं आणि लवकरात लवकर मलेरिया विभागाचं काम जर नाही चालू केलं तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल.